नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंखे आपलं स्वागत करतो CS एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर. आज आपण पोलीस भरतीमध्ये जे काही पेपर होत आहेत तुमचे आणि बाकीच्यांचे अजून बाकी आहेत, बाकीच्यांचे अजून पेपर बाकी आहेत. ज्यांचे पेपर झाले त्यांनीही हे लेक्चर पाहायचंय आणि ज्यांचे पेपर बाकी असतील त्यांनी तर आवर्जून हे लेक्चर पाहायचंय, कारण की तुम्हाला हे लेक्चर पाहिल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 मार्क तुम्हाला मिळू शकतात. कारण की प्रश्न तुमचे रिपीट होत आहेत पेपरमध्ये. प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरमध्ये एखाद दोन प्रश्न तुमचा रिपीट होतच आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे लेक्चर पाहणं खूप गरजेचं आहे. ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी त्यांना तुम्हाला आणि ते याच्यामध्ये आपण संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं चिरफाड करून तुम्हाला उत्तरं करून दिलेले आहेत याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही हे लेक्चर जरूर पहा. जे नवीन मुलं आपलं व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी खाली लाल अक्षरात सबस्क्राईब असं नाव लिहिलंय, त्याला प्रेस करून द्यायचं आहे आणि बाजूला बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करायचं आणि डार्क करायची तिला, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आपल्या येणाऱ्या व्हिडिओचं. तर मग चला आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न होता आपला, टोकियो ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत? पहिला ऑप्शन होतं मणिपूर, दुसरा ऑप्शन होतं मिझोराम, तिसरा ऑप्शन होता अरुणाचल प्रदेश, चौथा ऑप्शन होता आसाम. तर यापैकी बरोबर उत्तर आहे तुमचं मणिपूर. मणिपूर राज्याच्या त्या आहेत. तर आता टोकियो ऑलिम्पिक बद्दल आपण माहिती घेऊन घेऊ थोडीशी. तर टोकियो ऑलिम्पिक मध्ये काय होतं की टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताला एकूण 7 पदके मिळालेली आहेत. टोकियो ऑलिम्पिक मधनं भारताला एकूण 7 पदके मिळालेली. याच्यावर प्रश्न येऊ शकतो किती पदके मिळाली भारताला? तर किती? 7 पदके. मग कोणते कोणते मिळाले? एक सुवर्ण मिळालं होतं, 2 रौप्य मिळालेले होते आणि 4 कांस्य मिळालेले होते. असे 7 पदके आपल्या भारताने जिंकलेले होते तिथं. आता हे पदक कोणी कोणी जिंकले ते पाहू. पहिलं पदक जिंकलं होतं मीराबाई चानू. मीराबाई चानू यांनी ह्या कुठून बिलॉंग्स करतात? कोणत्या स्टेट मधून? तर मणिपूर मधून बिलॉंग करतात. ते वेट लिफ्टर या खेळाशी संबंधित आहे. 49 किलो वजनी गटात त्यांनी पदक जिंकलं होतं. ते पदक होतं रौप्य, रजत पदक त्यांनी जिंकलेलं होतं. मीराबाई चानू मणिपूर वेट लिफ्टर या खेळाशी संबंधित आहे. पदक कोणतं जिंकलं? रौप्य रजत. बरोबर. पुढचा दुसरा पाहू आपण, रवी दहिया. हे हरियाणाशी बिलॉंग करतात आणि यांनी कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. 57 किलो वजनी गटात त्यांनी पदक जिंकलेलं आहे. ते पदक आहे रौप्य, रजत पदक त्यांनी जिंकलंय. रवी दहिया, त्यांचं स्टेट लक्षात ठेवायचं हरियाणा. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते लक्षात ठेवायचं आहे, कुस्ती. आणि त्यांनी कोणतं पदक जिंकलं ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढचा खेळाडू पाहू. पुढचा खेळाडू आहे 3 नंबरचा बजरंग पुनिया. बजरंग पुनिया हे सुद्धा हरियाणाशीच बिलॉंग करतात. कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत. हे सुद्धा 65 किलो वजनी गटामध्ये त्यांनी पदक जिंकलेलं आहे. पदक कोणतं जिंकलं त्यांनी? मग कांस्य, ब्रॉन्झ. कांस्य किंवा ब्रॉन्झ. एक तर तुम्हाला ब्रॉन्झ विचारतील, एक तर कांस्य विचारतील. याच्यात कन्फ्युजन व्हायला नको म्हणून दोघं नाव मी इथं ऍड केलेले आहेत. तर कांस्य किंवा ब्रॉन्झ. बजरंग पुनिया यांनी कांस्य किंवा ब्रॉन्झ हे दोघं पदक, म्हणजे एकच नाव आहे त्याला, कांस्य आणि ब्रॉन्झ एकच नाव आहे. तर ते पदक जिंकलेले आहेत त्यांनी. हरियाणाशी बिलॉंग करतात. सॉरी. चौथा खेळाडू होता PV सिंधू होत्या. तेलंगणा या राज्याच्या आहेत. ते बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे आणि यांनी पदक जिंकलेलं आहे कांस्य. कांस्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे PV सिंधूंनी. तेलंगणाशी संबंधित आहे. त्यांच्या खेळाचं नाव काय? बॅडमिंटन. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पाचवा खेळाडू पाहू आपण, लवलीना बोरगोहेन. ह्या आसामशी संबंधित आहेत. बॉक्सिंग या खेळामध्ये त्यांनी पदक जिंकलंय 69 किलो वजनी गटात. पदक त्यांना मिळालेलं होतं, कांस्य पदक मिळालेलं आहे त्यांना. हे लक्षातच ठेवायचं आहे. स्टेट, त्यांचा खेळ आणि त्यांनी पदक कोणतं जिंकलं हे तुम्हाला विचारलंच जात आहे परीक्षेमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं 6वं होतं पुरुष हॉकी संघ. पूर्ण संघच होता. या पुरुष हॉकी संघाने आणि त्याचे जे कर्णधार होते ते होते मनप्रीत सिंग. हे त्याचे कर्णधार होते पुरुष हॉकी संघाचे. त्यांनी पदक जिंकलं, कांस्य पदक जिंकलं होतं त्यांनी, ब्रॉन्झ. आणि त्यांनी कोणाचा पराभव केला? जर्मनीचा पराभव 5-3 ने केलेला होता त्यांनी. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि 7वा प्रश्न आपला 7वा खेळाडू होता नीरज चोप्रा. यांनी सगळ्यात भरघोस अशी कामगिरी केली. हे सुद्धा हरियाणाचे होते. यांनी भालाफेक या खेळामध्ये त्यांनी भाला किती मीटर फेकला होता? तर तो 87.58 मीटर त्यांनी भाला फेकलेला होता.
त्यांनी पदक त्या याच्यात पदक जिंकलं होतं, जे एक सुवर्ण आपण पदक जिंकलंय, गोल्ड पदक, गोल्ड. तर ते मेडल त्यांनी जिंकलेलं आहे इथं. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न होता, डॅश डॅश हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो. तर कोणता दिवस ओळखला जातो? पहिलं आहे 20 मार्च, दुसरं आहे 27 फेब्रुवारी, तिसरं आहे 12 जानेवारी, चौथं आहे 20 जून आणि याचं उत्तर आहे 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो. तर आता हे बाकीचे जे ऑप्शन आहेत ते कोणत्या कोणत्या दिवसात साजरे केले जातात ते पाहू. पहिला ऑप्शन होता 20 मार्च. 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून ओळखला जातो. आता हे जागतिक चिमणी दिन हा जो प्रश्न आहे तुम्हाला हा 3 वेळेस विचारला गेलेला आहे. विविध जिल्ह्यांच्या पेपरमध्ये 3 वेळेस हा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. दुसरा आहे 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी म्हणजे आपण पाहिलं जातं मराठी राजभाषा दिन. तिसरा आहे 12 जानेवारी, राष्ट्रीय युवक दिन. कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. एक तर तुम्हाला स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस विचारतील, एक तर राष्ट्रीय युवक दिन विचारतील, त्याच्यामुळे तुम्ही 12 जानेवारी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे 20 जून. 20 जून हा जागतिक निर्वासित दिन म्हणून ओळखला जातो, बरोबर. पुढचा आहे 20 नोव्हेंबर. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला एक वेळेस विचारला गेलेला आहे. याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन. 20 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून ओळखला जातो. 21 मे हा दहशतवाद विरोधी दिन. हा प्रश्न तुम्हाला मोस्ट IMP सांगतो मी, कारण की या प्रश्नावर तुम्हाला आतापर्यंत 2 प्रश्न याच्यावर दहशतवादी विरोधी दिनावर 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा तुम्ही हे उत्तर लक्षात ठेवा. तुम्ही हे पूर्ण चार्ट तुम्ही याची PDF तुम्हाला आपल्या लेक्चरच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. पुढे पाहू आपण. तिसरा प्रश्न होता, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर पहिला ऑप्शन होता पंजाब, दुसरा ऑप्शन आहे हरियाणा, तिसरा ऑप्शन आहे राजस्थान, चौथा ऑप्शन आहे उत्तराखंड. तर यापैकी बरोबर उत्तर आहे तुमचं हरियाणा. हरियाणाशी पानिपत हे शहर आहे. हरियाणात पानिपत हे शहर आहे. तर पानिपतचे जे युद्ध झालेले होते, 3 युद्ध झालेले होते पानिपतचे, तर ते केव्हा केव्हा झाले आणि कोणामध्ये झाले ते पाहून घेऊ आपण एक वेळेस. पानिपतची पहिली लढाई झाली होती 1526 मध्ये. पानिपतची पहिली लढाई 1526 मध्ये झाली होती. अफगाण योद्धा बाबर आणि लोधीवंशी इब्राहिम यांच्यामध्ये ती लढाई झालेली होती, पानिपतची पहिली लढाई. दुसरी लढाई झाली होती पानिपतची 1556 मध्ये. तर ती कोणामध्ये झाली होती? सम्राट अकबर व सम्राट हेमू यांच्यामध्ये झालेली होती दुसरी लढाई. पानिपतची तिसरी लढाई झाली होती, तर ती झाली होती 1761. याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे पोलीस भरतीला, आत्ताच्याच पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेलेले आहेत. 2 वेळेस प्रश्न विचारले गेले आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. अहमद शाह अब्दाली व मराठे हे यांच्यामध्ये ती झालेली होती. पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यामध्ये झालेली होती. आणि पानिपत हे शहर कुठं होतं? तर ते होतं, पानिपत हे कुठं होतं? तर हरियाणामध्ये होतं पानिपत, बरोबर. लक्षात ठेवायचं आहे सगळं. पुढचा प्रश्न पाहू आपण. चौथा प्रश्न आहे, हैदराबाद स्टेट या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. तर कोणत्या वर्षी करण्यात आले? पहिला ऑप्शन आहे 1947, दुसरा ऑप्शन आहे 1948, तिसरा ऑप्शन आहे 1949 आणि चौथा ऑप्शन आहे 1950. तर यापैकी बरोबर उत्तर आहे तुमचं 1948 मध्ये हैदराबाद स्टेट हे भारतात विलीन करण्यात आले होते. तिथला जो राजा होता निजाम, त्याने भारतात विलीन होण्यास नकार दिलेला होता. तर त्यामुळे काय झालं ते पाहू आपण. 13 सप्टेंबर 1948 रोजी 13 सप्टेंबर 1948 रोजी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ऑपरेशन करून 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले. तर 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद हे संस्थान भारतामध्ये विलीन केलं होतं. आणि हे विलीन केलं ते पोलीस ऑपरेशन करून, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? ऑपरेशन पोलो असेही त्याला म्हटले जाते. हैदराबाद संस्थान याच्याबद्दल 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत अजून, कारण की याच्यामध्ये मराठवाडा सुद्धा होता जो महाराष्ट्राचा भाग आहे. तर त्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
आपण 17 सप्टेंबरला साजरा करतो. 17 सप्टेंबरला हा मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला जातो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपण साजरा करतो 17 सप्टेंबरला. तर तो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला होता या मराठवाडा मुक्ती संग्रामावर 17 सप्टेंबर. आणि याची जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपण जे शॉर्ट व्हिडिओ तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाईल. पुढचा प्रश्न पाहू 5वा. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर पहिला ऑप्शन आहे श्री विवेक फणसळकर, सेकंड ऑप्शन आहे श्री कृष्ण प्रकाश, तिसरा ऑप्शन आहे संजय पांडे, चौथा ऑप्शन आहे हेमंत नगराळे आणि याचं बरोबर उत्तर आहे संजय पांडे. संजय पांडे हे पोलीस महासंचालक आहेत. तर संजय पांडे हे पोलीस महासंचालक आहेत. जे विवेक फणसळकर आहेत ते पोलीस आयुक्तालय ठाणे पोलीस आयुक्त आहेत. ते पोलीस आयुक्त आहेत कुठले? ठाण्याचे, बरोबर. आणि श्री कृष्ण प्रकाश हे कुठले आहेत? तर पोलीस आयुक्त आहेत श्री कृष्ण प्रकाश सुद्धा. तर हे पिंपरी चिंचवडचे आहेत. पिंपरी चिंचवडचे आहेत पोलीस आयुक्त. पुढचा हेमंत नगराळे. हेमंत नगराळे हे पोलीस आयुक्त आहेत. पोलीस आयुक्त आहेत. हे आहेत कुठले? तर मुंबईचे आहेत ते पोलीस आयुक्त. हे हेमंत नगराळे मुंबईचे आहेत. आता महाराष्ट्रात 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. नंतर महाराष्ट्रामध्ये 12 पोलीस आयुक्तालय सुद्धा आहेत. त्याच्यापैकी आपण 3 पोलीस आयुक्तालयांचे जे मुख्य आहेत त्यांचे नाव आपण पाहिले. विवेक फणसळकर, कृष्ण प्रकाश, हेमंत नगराळे हे पोलीस आयुक्त आहेत. आणि संजय पांडे हे जे आहेत ते पोलीस महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा 6वा प्रश्न आहे. भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष टिंबटिंब होते. तर कोण होते घटना समितीचे? तर पहिला ऑप्शन होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तिसरा ऑप्शन आहे पंडित हृदयनाथ कुंजरू आणि चौथा ऑप्शन आहे पंडित जवाहरलाल नेहरू. तर यापैकी बरोबर उत्तर आहे तुमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि घटना समितीचे, कारण की इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्हाला मी एक PDF फाईल दिली त्याच्यातून तुम्ही हे वाचू शकता. घटना समितीचे कायम अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. कायम अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते घटना समितीचे. याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला गेलेला आहे पोलीस भरतीमध्ये आताच. उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. उद्दिष्टांचा जो ठराव होता तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. याच्यावर अजून प्रश्न विचारला गेलेला नाही, पण कदाचित याच्यावर सुद्धा 100% प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. पुढे पाहू आपण. 7वा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या टिंबटिंब असते. तर किती असते ती? पहिला ऑप्शन आहे 238, दुसरा ऑप्शन आहे 250, तिसरा ऑप्शन आहे 78, चौथा ऑप्शन आहे 288. तर बरोबर उत्तर आहे याचं 288. 288 ही सदस्य संख्या असते विधानसभेतील. आता पहा, विधानसभेचे किती आहे? 288, विधान परिषदेचे 78 आणि महाराष्ट्रातून लोकसभेवर जाणाऱ्यांची सदस्य किती आहेत? 48 आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे सदस्य किती आहेत? 19 आहेत. हे आकडे लक्षात ठेवायचे. याच्यावर तुम्हाला एक एक प्रश्न विचारला गेलेला आहे. एक एक प्रश्न तुम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे 8वा. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पहिला ऑप्शन होतं शरद बोबडे, दुसरा ऑप्शन होतं एन व्यंकटरामन, तिसरा ऑप्शन होतं रंजन गोगोई आणि चौथा ऑप्शन होतं दीपक मिश्रा. थोडं प्रिंटिंग हे झालेलं आहे, टायपिंग मिस्टेक. दीपक मिश्रा. तर याचं बरोबर उत्तर आहे एन व्यंकटरामन. हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, म्हणजे सरन्यायाधीश आहेत. तर ते कितवे सरन्यायाधीश आहेत? तर याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला होता. तर आता पहिले आपण याच्या मागचे पाहून घेऊ. 45वे जे होते ते दीपक मिश्रा होते. प्रत्येक ऑप्शनचा आपण डिटेल एक्सप्लेनेशन करतोय. तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या.
पुढचं 45वे दीपक मिश्रा होते, 46वे रंजन गोगोई होते, 47वे शरद बोबडे होते, हे महाराष्ट्राचे होते. शरद बोबडे महाराष्ट्राचे होते हे. आणि त्यांचा जो जिल्हा होता तो नागपूरवरून ते होते. नंतर 48वे जे आत्ताचे रिसेंटली आता आहेत सरन्यायाधीश ते आहेत एन व्यंकटरामन्ना, एन व्ही रामन्ना असंही ते ऑप्शन मध्ये नाव देऊ शकतात. त्याच्यामुळे कन्फ्युजन होण्याची काही गरज नाहीये. तुम्हाला हे नाव माहित असलं तर त्याच्यावरून समजून जाईल. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे 9वा. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? पहिला ऑप्शन होतं कृष्णा, दुसरा ऑप्शन होतो गोदावरी, तिसरा ऑप्शन होतो भीमा, चौथा ऑप्शन होतो कावेरी. तर कोणती वाहत नाही? तर ती वाहत नाही कावेरी. कावेरी ही नदी महाराष्ट्रातनं वाहत नाही. म्हणजे कृष्णा वाहते, भीमा वाहते, गोदावरी वाहते. तर पाहू आपण आता यांच्या नद्या आणि उगम स्थान सुद्धा पाहून घेऊ, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आता कृष्णा नदीचं उगम स्थान कुठे? महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यात. कृष्णा नदीचं उगम स्थान महाबळेश्वर, याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. गोदावरीचं उगम स्थान आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक मध्ये. आणि भीमा नदीचं उगम स्थान आहे भीमाशंकर, पुणे येथे. यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे एक. आणि कावेरी नदीचं उगम स्थान आहे ताला कावेरी, पश्चिम घाट ब्रह्मगिरी, म्हणजे पश्चिम घाटात ब्रह्मगिरी आहे, त्याच्यात ताला कावेरी इथून कावेरीचा उगम होतो. आणि ते कोणत्या जिल्ह्यात येतं? कोडागू, कर्नाटक मध्ये. कोडागू, कर्नाटक मध्ये. पुढील प्रश्न पाहू आपण. पुढील प्रश्न आहे 10वा. 2021 मध्ये कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळविला? तर कोणत्या संघटनेने मिळविला? पहिला ऑप्शन होतं हिजबुल मुजाहिद्दीन, दुसरा ऑप्शन होतं तालिबान, तिसरा ऑप्शन होतं हरकत उल अन्सार, चौथा ऑप्शन होता अल कायदा. तर याच्यापैकी बरोबर उत्तर आहे तुमचं तालिबान. रिसेंटली आता अफगाणिस्तानवर ताबा घेतलेला आहे तालिबानने, त्याच्यावर हा तुम्हाला प्रश्न विचारला गेला. आता त्या अफगाणिस्तानची राजधानी काय आहे? तर अफगाणिस्तानची जी राजधानी आहे ती काबूल आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि अफगाणिस्तानचे जे राष्ट्रपती होते ते अशरफ घानी हे होते ते तालिबानने जेव्हा त्यांच्यावर अटॅक केला अफगाणिस्तानवर, तेव्हा अशरफ घानी हे देश सोडून चालले गेले. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढील प्रश्न आहे 11वा. राजेश टोपे यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद आहे? जे आता रिसेंटली आरोग्य सेवेची प्रश्न भरती त्यांनी पोस्टपोन केली, तेच राजेश टोपे. पहिला ऑप्शन आहे महसूल, दुसरा ऑप्शन आहे ग्रामविकास, तिसरा ऑप्शन आहे सार्वजनिक बांधकाम आणि चौथा ऑप्शन आहे सार्वजनिक आरोग्य. तुम्हाला आताच उत्तर देऊन दिलं मी. सार्वजनिक आरोग्यचे ते मंत्री आहेत, त्या खात्याचे ते मंत्री आहेत राजेश टोपे. तर मंत्री आणि मंत्रीपद पाहू. काही मंत्री म्हणजे जे काही महत्वाचे आहे, जे परीक्षेमध्ये विचारले जात आहेत आता सध्याच्या घडीला, त्यांचे नाव आणि त्यांचे मंत्रिपद पाहू. आता महसूल खातं कोणाकडे? बाळासाहेब थोरातांकडे आहे. महसूल खातं बाळासाहेब थोरातांकडे. सार्वजनिक बांधकाम अशोक चव्हाणांकडे. नंतर ग्रामविकास हसन मुश्रीफ यांच्याकडे. शालेय शिक्षण वर्षा गायकवाड मॅडमांकडे. गृहनिर्माण खातं कोणाकडे? तर ते आहेत जितेंद्र आव्हाड यांच्याकडे. आणि पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर ते आहेत आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र. तर याच्यावर पर्यावरण मंत्रीवर एक प्रश्न विचारला गेलेला आहे पेपरमध्ये, तर तुम्ही लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला मोस्ट IMP आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. 12वा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणाला ओळखले जाते? हा प्रश्न 3 वेळेस रिपीट झाला जसाच तसा. तर पहिला ऑप्शन होतो महात्मा फुले, दुसरा ऑप्शन होतो दादोबा पांडुरंग तरखडकर, तिसरा ऑप्शन होतो बाबा पदमनजी, चौथा ऑप्शन होतो गोपाळ गणेश आगरकर. तर याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोणाला म्हटलं जातं? तर ते महात्मा फुले यांना ओळखलं जातं. महात्मा फुले यांनी हंटर आयोगापुढे सुद्धा साक्ष दिली. हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता, त्याच्यामुळे मी डायरेक्ट एका तुम्हाला लिहून दिलं. महात्मा फुले यांनी हंटर आयोगापुढे साक्ष दिली. पुढील प्रश्न पाहू आपण. 13वा प्रश्न आहे. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर कोण होते संस्थापक? पहिला ऑप्शन आहे नवाब सलीमुल्ला, दुसरा ऑप्शन बॅरिस्टर जिन्ना, तिसरा ऑप्शन आहे आगा खान, चौथा ऑप्शन आहे लियाकत अली. तर याच्यापैकी बरोबर उत्तर आहे तुमचं नवाब सलीमुल्ला. हे मुस्लिम लीग वर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले गेलेले, थोडे फिरवून विचारले, ते सुद्धा आपण पाहून घेऊ.
त्याचे संस्थापक कोण होते? नवाब सलीमुल्ला. स्थापना केव्हा झाली होती? ते 30 डिसेंबर 1906 मध्ये झाली होती ढाका येथे. ढाका येथे याची स्थापना झाली होती. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या साली स्थापन झाली होती मुस्लिम लीग आणि कुठे झाली होती? याच्यावर एक आणि याच्यावर एक असे दोन प्रश्न आणि हा एक तिसरा प्रश्न विचारला गेला होता. पुढे पाहू. 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी टिंबटिंब किलोमीटर आहे. तर पहिला ऑप्शन होतं 700, दुसरा ऑप्शन होतं 800, तिसरा ऑप्शन होतं 900, चौथा ऑप्शन होतं 600. बरोबर उत्तर आहे तुमचं 800. पूर्व पश्चिम लांबी जी महाराष्ट्राची तर ती किती आहे? 800 किलोमीटर आहे. आता पुढे पाहू. महाराष्ट्राला 720 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. तर महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला? तर 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय. याच्यावर एक प्रश्न विचारलाय तुम्हाला. आणि महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण लांबी किती? तर 700 किलोमीटर. याच्यावर प्रश्न विचारलेले आहे, याच्यावर विचारू शकतात, लक्षात ठेवायचंय. पुढील प्रश्न पाहू आपण. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? प्रश्न नीट वाचायचा आहे. खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? पहिला ऑप्शन होतं लोकसभा, दुसरा ऑप्शन होतं राज्यसभा, तिसरा ऑप्शन होतं विधानसभा, चौथा ऑप्शन होतं विधान परिषद. तर हे बरोबर उत्तर होतं राज्यसभा. राज्यसभेचा तो अध्यक्ष असतो पण गृहाचा सदस्य नसतो. तर कोण? उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात पण गृहाचे सदस्य नसतात. ते उपराष्ट्रपती असतात. बरोबर. पुढील प्रश्न पाहू आपण. 16वा प्रश्न, विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? तर पहिला ऑप्शन आहे मुख्यमंत्री, दुसरा ऑप्शन आहे राज्यपाल, तिसरा ऑप्शन आहे विधानसभा उपाध्यक्ष, चौथा ऑप्शन आहे विधान परिषद सभापती. तर कोणाला सादर करतात? तर ते विधानसभा उपाध्यक्षांना ते आपला राजीनामा सादर करतात. आता कोणाला सादर करते ते पाहू. आता राज्यपाल जे राज्यपालांना जर राजीनामा द्यायचा असला तर ते कोणाला देतील? राष्ट्रपतींना देतील. राज्यपाल कोणाला देतील? राष्ट्रपतींना देतील. मुख्यमंत्र्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाला देतील? राज्यपालांना देतील. आणि राष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाला देतील? उपराष्ट्रपतींना. राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर तो उपराष्ट्रपतींना देतील. आणि आता उपराष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर तो राष्ट्रपतींकडे देतील. बरोबर. तर हे तुम्ही सगळं नीट वाचून घ्यायचंय. तुम्हाला पीडीएफ राहीलच किंवा तुम्ही हे लेक्चर नीट पाहायचं, त्याच्यात तुम्हाला समजून जाईल. पुढील प्रश्न पाहू आपण. 17वा प्रश्न आहे, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कुठे आहे? तर ती कुठे आहे ते पाहू. पहिला ऑप्शन होतं मुंबई, दुसरा ऑप्शन नवी दिल्ली, तिसरा ऑप्शन पुणे, चौथा ऑप्शन नाशिक. तर याचं बरोबर उत्तर आहे पुणे. पुणे येथे राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था आहे. तर आता ही राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेवर तुम्हाला कमीत कमी तिसऱ्या वेळेस प्रश्न विचारलेला आहे. आताच्या नवी मुंबईच्या पेपरमध्ये पण तिसऱ्या वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न फिरवून कसा विचारतील? NIV. आता याचं नाव दे, म्हणजे राष्ट्रीय विषाणूशास्त्राच्या ऐवजी तुम्हाला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी असं इंग्लिश मध्ये लिहून देतील आणि हे कुठे आहे संस्था तर ते तुम्हाला विचारतील. तर तेव्हा तुम्ही याचं उत्तर हे पुणे सांगायचं आहे. पुढचा प्रश्न 18वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही? हा प्रश्न मागच्या लेक्चर मध्ये आपण कदाचित चुकलेला होता माझ्याकडून, तर त्याचं इथं योग्य उत्तर पाहणार आहोत आपण. त्याच्यासाठी माफी मागतो मी. पहिला ऑप्शन होता सुवर्णदुर्ग, दुसरा ऑप्शन होतो विजयदुर्ग, तिसरा ऑप्शन होतो जंजिरा आणि चौथा ऑप्शन होतो सिंधुदुर्ग. आय थिंक मी तिथं सिंधुदुर्ग सांगितलेलं होतं वाटतं, पण याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे जंजिरा. जंजिरा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नाहीये. जंजिरा. पुढील प्रश्न पाहू आपण. 19वा प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिले रायगड, दुसरं सातारा, तिसरं सांगली, चौथं पुणे. यापैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सातारामध्ये. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण साताऱ्यामध्ये आहे. याच्यावर पण तुम्हाला प्रश्न येत आहेत भरपूर. पुढील प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे.
शेवटचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. तर कोणाला संबोधले जाते आद्य क्रांतिकारक म्हणून? पहिला ऑप्शन स्वातंत्र्यवीर सावरकर, दुसरा ऑप्शन आहे वासुदेव बळवंत फडके, तिसरा ऑप्शन आहे अरविंद घोष आणि चौथा ऑप्शन आहे तात्या टोपे. तर यांच्यापैकी कोणाला संबोधलं जातं? तर ते वासुदेव बळवंत फडके यांना संबोधलं जातं आद्य क्रांतिकारक म्हणून. आता वासुदेव बळवंत फडके यांना जेव्हा अटक झाली होती तर त्यावेळेस त्यांचे जे वकीलपत्र होते तर ते कोणी घेतले होते? सार्वजनिक काका यांनी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं होतं. आता हा जो प्रश्न आहे वकीलपत्र कोणी घेतलं, तर हा प्रश्न तुम्हाला एक वेळेस विचारला गेलेला आहे एवढ्या 4-5 दिवसांमध्येच. तर इथं आपण थांबूया. एवढे प्रश्न होते, 20 प्रश्न तुम्हाला परत परत विचारले जात होते, त्यांचं एक्सप्लेनेशन पाहिलं. आता याच्या पुढं अजून काही जे काही प्रश्न असतील तर ते मी शोधून, काही गणिताचे असतील किंवा मराठी व्याकरणचे असतील किंवा बुद्धिमत्तेचे असतील तर ते मी शोधून परत एक लेक्चर तयार करून तुम्हाला टाकेल. जर जे कोणी नवीन पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळेल. आता हे नोटिफिकेशन कसं मिळेल? तर सबस्क्राईब केल्यानंतर लाल आपला बेल आयकॉन प्रेस करायची, त्याच्यावर तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळेल. तर मग चला आजचं इथं आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.